नमस्कार, सुप्रभात। आज 30 तारीख आहे आणि सकाळचे 5:20 वाजलेले आहेत। कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन आहे, पण कुठे जायचं काय आहे ते ठरलेलं नाही आहे। जस्ट गाडी घेतलेली आहे, बॅग पॅक केलेले आहेत। 2-3 जणांना फोन केले काल रात्री कुठेतरी फिरायला जाऊयात आणि आम्ही निघालेलो आहोत। आमच्याकडे एक डंपर, दुसरा डंपर, हा तिसरा महाडंपर। वाघोबा देवस्थान। फायनली आपला कुठे जायचा निर्णय होतोय? कोणता शंकर? भीमाशंकरला जायचा आमचा निर्णय होतोय। आम्हाला किती ऑप्शन होते? 3 नाही बरोबर 3 डेस्टिनेशन ठरवल्या आणि जिकडे जायचं होतं तिकडेच आम्ही चाललो। अशा ठिकाणी आपण वाड्याच्या पुढे आलेलो आहोत आणि आता इथे CNG भरला जातो आहे गाडीमध्ये। पेट्रोल तर बऱ्यापैकी भरून ठेवलेलं आहे, तरी पण आता CNG मिळाला तर भरून देतो। मेरी मेरी चिरी चिरी मेरी मेरी चिरी डिंगी 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 डिंगी। अभी दिखाता हूं, मेरा वीडियो लेता है, मेरा वीडियो लेता है। रुक, पासवर्ड याद कर रहा हूं। काहीतरी करतोय 2 आणि 2 12 पासवर्ड काय होतो विसरलो यार। आता आम्ही आडगाव स्टेशनला आलोय आणि गाडी चालवता थोडीशी पोट पूजा चालू करतोय, चकली ग्रहण करतोय। मुगाच्या डाळीपासून बनलेली चकली। आता आम्ही आहोत मस्तपैकी आग्रा हायवेला कुंडेच्या। आता कुंडेवरून चाललेलो आहोत माळशेजला। आपण काहीतरी तुझ्या बड्डेला ना रे? बड्डेला हा, तुझ्याच बड्डेला ना। आणि त्या बड्डेच्या अगोदर ना मी खूप आजारी पडलेलो, एकदम म्हणजे एकदम अशक्त वगैरे। तर थोडासा बरं वाटलं आणि लोक कधी मला बोलतात चल माळशेजला जाऊ। गाडी चालवणार कोण नाही, मी एकटाच। हा, तरी पण त्याची पांगत गाडी चालवली आणि मागचा तो ब्रिज गेला ना तिकडे, शेवटी अक्षरशः एवढं डोकं दुखायला लागलं ना माझं, तर डायरेक्ट गाडी बाजूला लावली आणि झोपून गेलो। मी डायरेक्ट झोपूनच गेलो आणि समथिंग अर्धा तासाने नंतर उठलो आणि मग फ्रेश झालो आणि मग गाडी चालवायला घेतली पुन्हा। आणि तेव्हा नंतर मग एकदा माळशेजला पोहोचलो, मग ऑटोमॅटिकली मला बरं वाटायला लागलं। हा, असं 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 हो तिघं गेलेले तेच। आता आम्ही ते तसे परत तिघं जाऊ नाही शकत, गेले ते दिवस, राहिले ते आठवणी। आला स्पीड ब्रेकर, बस एकटा अंकुश जाऊ शकतो, मी पण जाऊ शकतो। आता तिघं म्हणजे 1 2 3 असे 3 झालेत। असा सर्व खेळ आहे। हॉटेल मस्त होतं, वाह सुंदर रोड आहे एकदम। वाह 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 वाह, ऐसे लेटते हुए भी जा सकते एकदम घालिंग लोटांगण करत सुद्धा आपण जाऊ शकतो। रेंगते हुए जाओ, कुछ भी नहीं होगा। सुंदर रोडचं काम आहे। काश असाच आपला हायवे पण सुद्धा डांबरी असता, आता सिमेंटचा करून एकदम घाण केलेला आहे। याक आपण कुठल्या गावात चौकोन बोलते काय? नाही कुठलं गाव आहे हे? कुल्ले गावात आलेले आम्ही। कुल्ले म्हणून गाव आहे आणि इथून आपल्याला भीमाशंकर 100 किलोमीटर आहे, परफेक्ट 100 किलोमीटर आहे इथून भीमाशंकर। सेंचुरीचा हा प्रवास आहे आणि आम्ही पहाटे 5:30 पालघर सोडलेला आहे। प्लॅन आहे ना, प्लॅन हे असेच बनतात। रात्री फोन करायचा आणि सांगायचं दुसऱ्या दिवशी निघायचंय, असेच प्लॅन बनतात। हे 2-3 15 दिवस असे प्लॅन बनवले बनत नाही, त्याला नजर लागते आणि नजर लावणारे ही लोक आपलीच आहेत। सोनल तुझी लायकी नाही आमच्यासोबत फिरण्याची लायकी ही व्हिडिओ मध्ये लिहून घे।
फोटो एडिट करते फोटो पण इथे लावतो मी, म्हणजे लायकी नाही म्हणत, लायकी पुढे येण्याची. तू अशीच राखूच कुठात. आजचा घेतलेला माळशेजला येण्याचा निर्णय हा अतिशय उत्तम निर्णय आहे. हा हा वा 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 वा. सुंदर वातावरण. हो हो हे उंडरे मांजरे गावाकडे आलेलो आहेत आपण, आणि तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवतो. नाद करा पण आमचा कुठं करूच नका. आता बोलायला पण वा 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 यार, अशा रोडवर जर बाईक असती ना लई मजा आली असती. लई 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 गाडी. आता आम्ही इकडे माळशेजच्या थोडासा जवळ आलेलो आहोत. आता हे कुठलं न्याहाडी म्हणून गाव आहे, तिथे आलेलो आहेत. तुम्ही आता वातावरण बघू शकतात मागे, एकदम असं सुंदर असं एकदम वातावरण आहे. आता कुठे न जाता असं इथेच बसून राहावं थोड्या वेळ असं वाटत आहे, पण नाही, आपल्याला पुढे जावं लागेल. तुम्हाला दाखवतो मी. बघा तिथे कसं ढगाळ झालेलं आहे पूर्ण. आपण त्या ढगाळ वातावरणाकडे चाललेलो आहोत. तर फायनली मित्रांनो आपण इथे माळशेज घाटामध्ये आलेलो आहोत. पाणी तर कुठे मिळत नाही, पण वातावरण एकदम सुंदर आहे. असं तिथे तुम्ही पाहू शकता. अप्रतिम 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 लाजवाब. आता माळशेजला आलो आहोत, तर एकदम कुठेतरी एक स्पॉट पाहतो, आणि आमच्या दोन, एक ऐरावत आणि एक दुखी आत्मा यांनी थेपले आणलेले आहेत. ते चहा सोबत खाण्याची एक व्यवस्था पाहतो. एक्सक्यूज मी, कोणी आणले? आणि हे काठावर पास होणारे संघटनेमधल्या आमच्या अध्यक्षबाई वैभवी दांडेकर यांनी ज्यूस मी असा कुठला शब्द वापरून आम्हाला खूप कन्फ्यूज केलं. वैभवी फ्रॉम खानपाडा, सेमी इंग्लिश. तिचं नाव दांडेकर जरी असलं सरनेम, तरी पण ती चाफेकर कॉलेजमध्ये शिकवते. अशी बिकट परिस्थिती आजकाल आमच्या पालघरच्या दांडेकरांवरती आलेली आहे. वा 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 मंडळी, हे तर वातावरण अगदी जुलै महिन्यासारखे झाले आहे बरे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी एक सुंदर दृश्य दाखवतो आहे. हा 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 कितीही वेळा तरी मन भरत नाही. तर आपले वानरसेनाचे एकमेव अध्यक्ष आलेले आहेत इथे. साहेब, तुमचं नाव काय? माळशेज घाटामध्ये आले आहेत. माळशेज घाटामध्ये तुम्ही कधी आलात तर इथे हे शिव मंदिर आहे. शिव मंदिरामध्ये नक्की तुम्ही दर्शन घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता मी हे पण सांग, कोणी आणले? दुखी आत्म्याने आणले. कोण दाखवले पटकन जरा व्हिडिओ. आता आम्ही माळशेज घाटावरती ह्या स्पॉटला आहोत. इकडे मस्तपैकी चहा, मॅगी, वडे सर्व व्यवस्था आहे. पण आम्ही चहा आणि हे थेपले खाणार आहोत. आणि हे थेपले ह्या मॅडमने बनवून आणलेले आहेत. यांना आम्ही म्हणतो, काय म्हणतो आपण? दुखी आत्मा. पुढच्या वेळेपासून आणणार नाही. बबी,
अक्कल काढू बबी नकोस. बबी बबी रावणाच्या भावाचं नाव काय ग? अरे यार तू चापेकर मध्ये शिक्षिका आहेस, मुलांना सनातन संस्कृतीबद्दल काय शिकवशील? एक सिंपल सवाल, कोणाला पण माहिती असेल, रावणाच्या भावाचं नाव काय? मला नाही द्यायचं उत्तर. का? बघ, रावण गेल्यानंतर रावणाची लंका कोणाची झाली? माझी. आमच्या या वैभवी मॅडमचं उत्तर असं आहे की रावण गेल्यानंतर रावणाची लंका ही तिच्या मुलाची झाली. ए मी कधी असं बोलली? गारव्यामध्ये बोलली. तुझा जन्मच मस्तपैकी आमचा चहा आलेला आहे. आणि मॅगी पाहूनच मला वाटते की खूप सुंदर मॅगी. मला प्लेन आता तुम्ही सगळ्यांनी घेतलेली एक. अचर पचर खाल्ल्यानंतर आता आम्ही हे पचवण्यासाठी ही लेमन टी मी पित आहे. बघी या दोघींची नजर नको लागायला म्हणून मी. पण रावणाची बहीण कुंजला कशी काय बबी? मी असं काही नाही बोलली, ते तू ठरवलंय. तिचं नाक असं आहे म्हणून तू असं करायचं. रावण का बाई श्रीकृष्ण आहे ते. आणि रावणाचा भाऊ काय श्रीकृष्ण? बघ कुठल्या चापेकर कॉलेजमध्ये तू? या कुठलं शिक्षण घेतलंयस तू? तुझी शाळा आहे मला साईराज गुरुजींनी शिकवलंय. कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र माझा? साईराजनी शिकवलंय मला. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंत स्वारीने कुठला पर्वत उचलून आणलेला ग? माहिती. बबी अजून एक तुला सांगतो. बबी आपण खाली जाऊ ना. बबी मध्ये तुला अजून एक विचारतो. अजून एकच आहे. प्लीज, मला माझं ज्ञान अजून नाही वाटायचं. बरं, सॉरी. श्रीकृष्ण भगवंतांनी पाण्यामध्ये कुठली नगरी तयार केली? बोल मी ना. काही नाही बोलणार आहे. बोल 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 बोल. आणि हे आमच्या चापेकर मध्ये शिक्षिका आहेत. मुलांना आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य कसं होणार? हा, बिस्किट किती लावू? तुमचं नाव काय होतं? काय? रोहिदास. मस्त बनवलं एकदम मस्त. मॅगी वगैरे छान बनवली एकदम उत्तम. वा वा वा. कशी चालते? वेगळ्यासारखी चालते आहे. आणि थांब, तू बिस्किट घ्यायला आले, थांब जरा थांब, मी देतो. आता आपले लोकांसाठी बिस्किट आहे. हे घे, इकडे ये, इकडे ये, घे. भेंडी पान फाडून थांब. हे घे ना. दे ना ऐश्वर्या, त्याला सोड ना. का असाला ही करते? हे घे का? हे घे, चल. हे घे. ते बारका पिल्लू आहे, ॲग्रेसिव्ह होईल. नाही ते ओपन करतात. हो हो, करा, ओपन करून दाखवा. हां बघ, ऐकलं बघ. हे बघ, तुम्हाला बोललो ना मी 2 आकडांची. माळशेजला नाश्ता करून आम्ही आता येऊन चाललो. मग पुढे निघालेलो आहोत भीमाशंकरसाठी. आता भीमाशंकरला पोचून तुम्हाला मी भेटतो. शिव जन्मभूमीमध्ये आपले स्वागत आहे. वा, काय नाही ते कोल्हाच भाव द्यायची. स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार शिवनेरी किल्ल्याजवळ आपण आता आलेलो आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पोचलेलो आहोत शिवनेरी गडाखाली. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आहोत. गडाकडे आलेलो आहोत. तू का मला पळाला? गडावरून मस्त एकदम नजारा पहा. आणि हे इथून चाललो आहोत मित्रांनो. हा आहे हत्ती दरवाजा.
आमचा ऐरावत दमला, आमचा हत्ती दमला. जा ना साई बसू दे. सहाजी राजे कोण? खड्ड्याचा हे आमच्या शिक्षक नंबर खाना. त्याची थोडी कंडिशन खराब आहे. वा, हे आहे धान्याचं कोठार. आता आपण एक्झॅक्टली शिव जन्मस्थळी आलेलो आहोत. तुम्हाला आता पूर्ण शिव जन्मस्थळ दाखवतो. हा व्लॉग बनवत आहे. ह्या व्लॉगची क्वालिटी काय आहे, काय आउटपुट असेल मला माहीत नाही, पण माझा प्रयत्न हा 100% राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही महाराजांची जन्मस्थळ आहे. हे हा पाळणा ठेवलेला आहे. याच गृहामध्ये महाराजांचा जन्म झालेला. तर आपण वरती चाललेलो आहोत. हा किल्ल्यावरचा पावसाचं पाणी साठवण्यासाठी हा बदामी टँक आहे आपला. आणि ह्याची मेजरमेंट म्हणजे पाण्याची पातळी किती आहे हे समजण्याकरता सेंटरला एक हा स्तंभ आहे. ह्या स्तंभानुसार आपल्याला पाण्याची पातळी किती आहे, किती टँक भरला गेलेला आहे, पावसाचं पाणी किती जमा झालं आहे याचं समजण्यासाठी हा मध्ये स्तंभ दिलेला आहे. आता आपण ह्या गडाच्या शेवटच्या ठिकाणी चाललो आहोत. ते उत्तरेकडील टोक कडेलोट. कोणी चितुरी केली, कोणी दगाफटका केला की त्याला काही शिक्षा झाली तर अगोदरच्या टायमात आत्ताच्या टायमात आपल्याला फाशी शिक्षा होते. त्याचप्रमाणे इकडे महाराज अशाच फितुरी करणाऱ्यांना आणि दगाफटका करणाऱ्यांना कडेलोट करायचे. म्हणजे एकदा खाली माणूस गेला का त्याचे अवशेष मिळणं पण मुश्किल होईल. मिळाली तर 4-5 हाडं मिळतील, बस एवढंच आहे. तोच कडेलोट ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. दाखवतो तुम्हाला, समोरच आहे. तर मी बोललो तसंच कडेलोट टोक आपलं शिवनेरी किल्ल्याच्या दुर्गम असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे. आता हेच ते आहे, हीच ती जागा. पण आतमध्ये गेलो का इकडे आलो आणि एखाद्या माणसाला मृत्यूदंड दिला, इथून सोडला का ये धडाम दुडूम का गिदड भोजन. हिला छोटीला उचललं तर ती पोंगाड घालायला लागली. पोंगाड घाल स्वतः. पूर्ण घर फिरून झालेलं आहे. शेवटचं आता आपण आलेलो आहोत देवीच्या मंदिरात. हे माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसत आहे हे शिवाई मातेचं. चला देवीचं दर्शन घेऊयात. फोर्ट आपला फिरून झालेला आहे. आपण आता पुन्हा एकदा जवळपास कुठे आता जेवणाची सोय आहे तिथे हॉटेलमध्ये वगैरे काहीतरी खाऊ आणि त्यानंतर आम्ही प्रस्थान करू ते भीमाशंकर करता. आता आपण डायरेक्ट भेटूयात हॉटेलमध्ये. आता आपण आलेलो आहेत. हे कुठलं हॉटेल आहे? हॉटेल वेदांत फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी. या रेस्टॉरंटमध्ये आलेले आहेत. काय म्हणतात, एक अख्खा मसूर हंडी आणि एक आलू मटर हाफ हंडी अशा हंडी आणि रोटी मागवलेल्या आहे. बघू आता. पण आता सध्या पुरता टेबलवरती मासे आहेत आणि या 2 हा RTOचा एक कॅम्प लागलेला आहे, स्पेशल RTOचा. मध्ये नंदी महाराज आहेत, त्यांचे हेड ऑफिसर, आणि हा काठी घेऊन त्यांचा स्टेशन मास्तर आहेत. भूत बना के करेगा इसको जीप पे मार लेना. इथून आता भीमाशंकर 16 किलोमीटर आहे. भीमाशंकर आता इकडून काहीतरी समथिंग 16 किलोमीटर आहे. आणि आम्ही समोरच असल्या एका नीलम हिल्स रिसॉर्ट चेक करत आहेत. जर ते रिसॉर्ट चांगलं असेल तर आम्ही तिकडे आज स्टे करू आणि उद्या भीमाशंकरला जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ.
तेच बघतोय. हे नीलम हिल्स रिसॉर्टला आलेलं आहे. हे रिसॉर्ट पूर्णपणे खाली आहे. बघू आता चेकिंग करतोय किंवा नक्की काय आहे इथे सीन. हॉटेल तर एकदम शांत शांत वाटतंय आणि एकदम सन्नाटावाले. फोटोप्रमाणे काही दिसत तर नाही आहे, पण लेट्स सी काय मिळतंय का. आमची 2 माणसं विचारपूस करायला आली होती, ती अजून दिसत नाही आहेत आम्हाला. हां मित्रांनो, आपण आलेलो आहेत कुठे आहे बोलला तू? नीलम रिसॉर्ट. नीलम रिसॉर्टला आलेलो आहेत. हे माझ्या बॅकला आहे तिकडे मोठं एक रिसॉर्ट आहे. इथे एक आमची रूम आम्ही इथे घेतलेली आहे आणि हा बॅकला असा तर थोडाफार वाचलेला कुसलेला व्ह्यू आहे. हॉटेल काही एवढं काही पॉश नाही आहे, काही इज्जत देणं एवढं मोठं हॉटेल मिळत नाही, नॉर्मल हॉटेल आहे. आता मला काय म्हणतात त्याला, मी पण थकलो होतो गाडी चालवून आणि थांबायचं आहे, गरज आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो. असं एकदम मोठं रिकमेंड करण्यासारखं असं काही हॉटेल मिळतच नाही आहे. तर त्याच्यामुळे कोणीही भीमाशंकरला येतील तर अगोदरच चांगलं हॉटेल पाहून घ्या. आणि ऑलमोस्ट सर्व हॉटेल एवढी डागडूग केलेलीच आहेत. इकडे कोणी हॉटेल एवढी काही खास मेंटेन केलेली मिळत नाही आहे. सगळ्यांचे रिव्ह्यू पाहिले तर काय एवढे काही खास रिव्ह्यू मिळतसुद्धाही नाही आहेत. तर त्यामुळे थोडंफार मॅनेजेबलच आहेत. अजून कुठले हॉटेल वगैरे असतील तर मला माहीत नाही. मी पण भीमाशंकरला काय एवढं आलेलो नाही आहे. बस एवढंच बोलीन. बाकीचं आता मानच्या रूमचा व्ह्यू काय आहे तो दाखवतो. ही बघा, ही आमची इथे रूम आहे. खिडकी जी दिसते ओपन ती आमची रूम आहे आणि त्या रूमच्या एक्झॅक्ट समोर हा व्ह्यू आहे. आणि हे डॉगेश भाई आपल्यासोबत आलेले आहेत. डॉगेश भाईंना वैभवी खूप आवडलेली. ए इथे बघ, इथे डॉगेश, इथे इथे मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. मित्रा, आयुष्यात काही कर पण लग्न करू नको. चहामध्ये तुम्हाला सस्पेन्शन प्यायचं असेल तर हे नीलम हिल रिसॉर्टला तुम्ही येऊ शकतात. आणि ही आमची बकासुराची टोळी या ठिकाणी हादाड काम करण्याकरता बसलेली आहे. मला लोणगी पूर्वत आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्हा सर्वांना या थंडीमध्ये 19 टेम्परेचरमध्ये पोहण्याचा ऊत आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही इथे स्विमिंग पूल गाठलेला आहे आणि फक्त एवढीच लाईट आहे. एका लाईटवर आहेत आम्ही सगळे आणि आता आम्ही स्विमिंग करणार आहोत. आणि हे आमचे रात किडे उतरलेले आहेत पाण्यामध्ये, थंडीने कुडकुडत आहेत आणि आता मी पण उतरतोय.